नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने पूर्ण टीचिंग करतात. तर त्या पद्धतीने तुम्ही टीच करायचं आहे स्वतःचे ब्लाउज, किंवा तुम्ही ब्लाउज पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी बिनधास्त करू शकता. तुमचे 100% ब्लाउज बसणार. कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते घेत असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या वाढ होणार आहे. अगदी 5-10 मिनिटात. दुसरी गोष्ट म्हणजे 5-10 मिनिटात तुम्ही किती एका कस्टमरचे 2 ब्लाऊज असतील तर तेही तुम्ही अगदी 5-10 मिनिटात कट करू शकतात. या पद्धतीने जर सर्व मापे जे घेतले तुम्ही, तर कोणती कोणती मापे आहेत तर आपल्याकडे कटोरी ब्लाऊजचे 28 ते 48 साईजपर्यंत पूर्ण मापे आहेत. प्रिन्स कटचीही त्याच साईजमध्ये आहेत. 4 टक्सचीही आहेत. प्रिन्स कट, 4 टक्स, स्टँड कॉलर, बोटनेक असे आणि 1 टक्स या 5 साईज म्हणजे 5 प्रकारचे जे ब्लाऊज असतात त्या पद्धतीत आपल्याला हे पूर्ण ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल पेपर पॅटर्न तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण या ब्लाऊजची आपल्याला टीचिंग पाहायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात. या कटिंगला मी काय केलेलं होतं की 30 साईजचा पेपर पॅटर्न जो आहे तो तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी वापरून माझ्या साईजचा जो ब्लाऊज आहे तो मी टीच केलेला आहे. म्हणजे कटिंग स्टिचिंग पार्ट 1 मध्ये तुम्हाला कटिंग दिसणार आहे. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात. त्यानंतर ह्याचा स्टिचिंगचा जो आहे तो आज मी स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यासाठी तुम्ही नक्की पाहू शकता. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज टीच केले तर तुमचे ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट बसणार आहेत. मेन म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, पण फक्त फिनिशिंग तुमची व्यवस्थित असेल तर त्या फिनिशिंगमध्ये खूप छानमध्ये असे कस्टमरमध्ये वाढ होत असते. तर या पद्धतीने सर्व काही माहिती तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगमध्ये दिलेली आहे. तर इथे पाहू शकतात, हा जो 30 साईजचा ब्लाऊज आहे मी कटोरी ब्लाऊजची पॅटर्न वापरून मी कट केलेला होता. मी शक्यतो कटोरी ब्लाऊज वापरत नाहीये, पण तुमच्यासाठी दाखवण्यासाठी मी हा खास तुमच्यासाठी वेअर केलेला आहे, म्हणजे टीच केलेला आहे ब्लाऊज. तर अगदी खूप छान मध्ये बसतो. मला आवडत नाही जास्त टोक वगैरे, पण या ब्लाऊजमध्ये पाहू शकता तुम्हाला कुठेच तसा टोक दिसणार नाही. एकदम असं ॲक्युरेट मध्ये तुम्हाला पूर्ण कटिंग स्टिचिंग दिलेली आहे. तर कटिंग तर खूप छान आहे, घेतल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे. आता दुसरा प्रश्न राहतो की तुम्हाला ऑर्डर कशा पद्धतीने करायची आहे. तर ऑर्डर तुम्हाला पॅन कार्डच्या मागच्या बाजूला तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दिलेला असतो. तिथला तुम्ही ॲड्रेस मला सेंड करायचा आहे, किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तुमचं गावाकडचं आधार कार्ड असेल तर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर सिटीतलाच ॲड्रेस द्यायचा आहे. पिनकोड तुम्हाला द्यायचा आहे, तिथे आधार कार्डच्या मागेही पिनकोड असतो तोही द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव द्यायचं आहे. तुम्हाला साईज कोणत्या पाहिजे आहेत त्याही सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे 3 प्रकारचे क्वालिटीचे पेपर आहेत. तुम्हाला कोणत्या प्राईजमध्ये पाहिजे, क्वालिटी कोणती पाहिजे तीही तुम्हाला तिथे प्राईस सर्व काही माहिती प्रोसेस कशी आहे ती व्हॉट्सअपलाच तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही व्हॉट्सअपला काय जी माहिती विचारायची आहे ती विचारू शकतात. तर हा ब्लाऊज म्हणजे एकदम परफेक्ट बसलेला आहे. फक्त थोडासा इथे बाहीला पाहू शकता ढिल्ला झालेला आहे दोन्हीकडून, कारण मी टीच केला आणि त्यानंतर मी फिटिंग घातल्याच्या नंतरच पाहिला. तर या पद्धतीने हा वेअर केलेला आहे. पाहू शकतात इथे कुठेच तुम्हाला चुना वगैरे दिसणार नाहीत. फक्त इथे ही बाहीची फिटिंग केली की हेही तुमचं सर्व काही सॉल्व होऊन जातं. आणि शोल्डर मेन म्हणजे तुमचं शोल्डर इथं परफेक्ट आलं पाहिजे. हा जो आपला शोल्डरची जी रेषा असते त्या रेषेप्रमाणे तुमचं शोल्डर आलं पाहिजे. या पद्धतीने येत असं प्रत्येक पॅटर्नमध्ये या पद्धतीतच शोल्डर येतं. तर नक्की घेऊन पहा तुम्ही एकदा, आणि त्यानंतर तुमचं 100% येणार. 101% म्हटला तरी चालेल. तुमचं पार्सल तुमच्या घरपोच मिळणार आहे 8-10 दिवसात. आज जर बुकिंग केली, उद्या बुकिंग केली, ज्या दिवशी तुम्ही बुकिंग करतात त्याच्या 8 दिवसानंतर तुम्हाला पार्सल जे आहे ती मिळत असतात. आणि एक रिक्वेस्ट आहे, ज्या ज्या महिलांनी पार्सल घेतलेले आहेत त्यांनी फक्त तुम्ही जे ब्लाऊज शिवलेले आहेत पेपर पॅटर्न वापरून ते फक्त मला फोटो सेंड करा, आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल तीही तुम्ही मला तिथे व्हॉट्सअपला सांगू शकतात. तर चला मैत्रिणींनो, या ब्लाऊजला आपण टीच करायला सुरुवात करू. तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने ही पार्ट जे आहेत ती मी घेतलेले आहेत. कटोरी ब्लाऊज, साईड पीस, क्रॉस पट्टी, पाठीचा भाग, या पद्धतीने सर्व पार्ट जे आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत.
इथे गळा तुम्हाला दुसरा कोणता टिच करायचा असेल तर तोही तुम्ही इथे गळ्याचा आकार वेगळा देऊ शकतात. तर या पद्धतीने ही कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आहेत. यानंतर आपल्याला वरचा जो मेन ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तोही या पद्धतीने ठेवून सव्वाशे उलट बाजू जी आहे ती पाहूनच तुम्हाला सव्वाशा बाजूकडूनच टिप मारून घ्यायचा आहे. अस्तर जे आहे ती खालच्या साईडने ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने आपल्याला ब्लाऊज पीस या पद्धतीने टिच करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही कटोरी जे आहेत ती आपण या पद्धतीने अस्तर जॉईंट करून घेत आहेत, पाहू शकतात. अशा रीतीने हा जो आहे तो कटोरी ब्लाऊजला आपण अस्तर जे आहे ती जॉईंट करून घेत आहेत, पाहू शकतात. झालेला आहे. आता त्यानंतर आपण साईड पीस घेणार आहे. तर साईड पीसही तुम्हाला या पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत. कटोरीचा जो भाग आहे तोही तुम्हाला समोर घेऊन या पद्धतीने सर्व अस्तर जे आहे ती जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने एकदम कडेला जे आहे ती तुम्हाला अर्धा इंच किंवा पाव इंच, शक्यतो पाव इंचावर शिलाई घ्यायची आहे. कारण आपल्या शिलाई फिटिंगमध्ये ज्यावेळेस घेतात त्यावेळेस अर्धा इंच शिलाई असते, त्याच्यामुळे तुम्ही ती शिलाई दिसू नये त्यासाठी तुम्ही पाव इंचावर अस्तर जे आहे ती जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला वरचा कपडा जो आहे तो जास्त कुठेतरी जास्त दिसत आहे, तो एक्स्ट्रा घेतलेला असतो कारण आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यासाठी. आता हा इथे बाही घेतलेल्या आहेत मी, बाही ही तुम्हाला अशा समोरासमोर पुढचे भाग जे आहे ते पुढं ठेवायचे आहेत समोरासमोर. त्यानंतर ही जी आहे ती बाही जॉईंट करून घेत आहे मी तर अस्तरला. तर या पद्धतीने अस्तरला बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. पलटवून घेतल्याच्या नंतर त्याला दाब शिलाई जी आहे ते अस्तरच्या साईडकडून द्यायची आहे. तर इथे पाहू शकतात अस्तर ज्या साईडने लावलेला आहे आपण त्या साईडनेच तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे. अशा रीतीने ही दोन्ही जी बाही आहेत ते आपण या पद्धतीने दोन्हींना दाब शिलाई देत आहेत. यानं काय होतं की दाब शिलाई दिली तुम्ही की एकदम छान मध्ये तुमची बाहीची फिनिशिंग दिसते. त्यासाठी आता वरून पलटवून घेतलेला आहे आपण. पलटवून घेतल्याच्या नंतर आपण वरून एक शिलाई देणार आहेत फिनिशिंगसाठी. या पद्धतीने शिलाई द्यायची आहे. त्यानंतर मोंड्याचा जो भाग आहे तिकडेही आपल्याला व्यवस्थित असा पूर्ण पार्ट जे आहे ती म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे, पाहू शकतात. अशा रीतीने हे पूर्ण शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहेत, पाहू शकतात. आता ही दुसरी ही जी बाही आहे आपण त्यालाही व्यवस्थित अशी शिलाई मारून घेणार आहेत, पाहू शकतात. जसं आपण त्या बाहीला घेतलेलं आहे तसंच सेममध्ये यालाही करून घेणार आहेत. तर हे झालेलं आहे. ते एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते आपल्याला पूर्ण कट करून टाकायचे आहेत. बाहीची कटिंग, पुन्हा साईड पीस, कटोरी ही सर्व एक्स्ट्रा जे भाग आहेत तर ते तुम्हाला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. कारण फिनिशिंगमध्ये छानमध्ये बसावे त्यासाठी या पद्धतीने एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ती कट करून टाकत आहे. त्यानंतर सर्व पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला कटोरीला जॉईंट करायच्या अगोदर टक्स घ्यायचे आहेत. तर आडवा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो शक्यतो तुम्ही 2.25 किंवा 3चा घ्यायचा आहे. त्याने काय होते की तुमची कटोरी व्यवस्थित असा टोक दिसत नाही, परफेक्ट बसते. अंदाजे घेतलं होतं तर आता टेपच्या साह्याने तुम्हाला दाखवत आहे की 1.5 इंचाचा आडवा टक्स आणि उभा जो आहे तो 2.25 इंचाचा घेतलेला आहे. तर आता याला मी डबल टिप मारून घेणार आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीमध्ये टक्स जे आहेत ते आपले येऊनी त्यासाठी मी इथे दोन्हींनाही शिलाई मारून घेतलेले आहे. जे टक्स आहेत आपले तर पाहू शकतात या पद्धतीने कटोरी तुम्हाला दिसत आहे. आता मी तुम्ही कटोरी कट करताना हा ब्लाऊज जो कट करताना तुम्हाला म्हटलं होतं की मी 3 पीस कटोरी करणार आहे. तर मी एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता. तर इथे मध्यभागी जी शिलाई मारतात आपण त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा सिंगल कटोरीपासून डबल कटोरी जर करायची असेल तर एक्स्ट्राचं तुम्हाला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यावं लागतं वाढवून, खालच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने हे सर्व पार्ट मी कटोरीचे जे भाग आहेत ती समोरासमोर ठेवायचे आहेत. त्यानंतर उजव्या साईडची जी कटोरी आहे ती आपल्याला वरच्या साईडने अगोदर जॉईंट करायची आहे. कारण कमी जास्त जर खालच्या साईडने कमी जास्त पडेल त्यावेळेस आपल्याला डाव्या साईडची कटोरी जी आहे ती खालच्या साईडने जॉईंट करायची असते. त्यासाठी इथे पाहू शकतात परफेक्ट माझी जॉईंट झालेली आहे, कुठेच कमी जास्त झालेली नाही. दोन्ही पार्टलाही
मेन म्हणजे तुम्ही जशी शिलाई आहे कटोरीची तशीच कटोरी तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. कारण ओढायची नाही, जास्त ढिल्लही सोडायचं नाही. तर मिडियममध्ये जसा आकार आहे तसाच तुम्हाला टिच करून घ्यायचा आहे. आता या दोन्ही कटोऱ्यांना मी डबल टिप मारून घेतलेले आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर ज्या साईडचा ब्लाऊज पीस आहे त्या साईडला ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि अस्तरच्या साईडला अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. जो गोल भाग असतो तो आपल्याला तिथे अगोदर जॉईंट करायचा आहे. 3 पार्टला शिलाई येत असते आणि त्यानंतर आपली 2 पार्टला क्रॉसपट्टीचे जे 2 भाग आहेत खालची आणि वरची, त्या 2लाच खालच्या साईडची शिलाई येत असते. अशा रीतीने मी सिंगल घेतलेली होती. आता हा पूर्ण भाग आपण मध्ये घेतलेला आहे आणि 2च पार्टला आपण शिलाई मारून घेणार आहे. या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच ह्या दुसराही पार्ट तुम्ही पाहू शकता. तशाच पद्धतीनेही टिच करून घेत आहे आणि हा नंतर आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. पाहू शकतात, हा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे दोन्ही भाग. अशा रीतीने पफ्स तुम्ही पाहू शकतात, खूप छान मध्ये असा बसलेला आहे. आता इथे मी 2.25 आणि 1.25 अशी 2 काजी बटन पट्टीसाठी पट्ट्या काढलेल्या आहेत. मी जॉईंट पट्ट्या काढलेल्या आहेत म्हणजे इथे जास्त काही त्याला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मी जॉईंट पट्ट्याच सहसा वापरत असते. म्हणजे डबल पट्टी आपण घेतात तसंच, की सिंगल पट्टी घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर डबल पट्टीचा कपडा जर घेतला तर खूप छान मध्ये जाडमध्ये राहतो पण आणि तुम्हाला शिलाईसाठी पण खूप सोपं होतं. तर डबल टिपा मारायची गरज लागत नाही. आता एक पट्टी आपण ज्या साईडने हुकांची घरे करतात त्या साईडची पट्टी आपण उलट बाजूकडून सुलट केली आणि ही जी आहे ती आपल्याला सव्वाशा बाजूकडून उलट बाजूकडे पलटवून घ्यायची आहे. पूर्ण आतमध्ये पलटवून घ्यायची आहे. याला आपण ज्या साईडने हुके लावतात, हुकांची साईड आहे ही, ती जी होती ती घरांची साईड होती. तर या पद्धतीने 6.5ची मी गळ्याची उंची करणार आहे. थोडासा डीपमध्ये खाली घेणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही डीपमध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर अशा रीतीने घ्यायचा आहे आणि कट करून नंतर घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी जिथे आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मारून नंतर कट करून टाकायचं आहे. अशा रीतीने हे पाहू शकतात. त्यानंतर हे चेक करायचं आहे, परफेक्ट माझं इथे झालेलं आहे. आता आपल्याला पाठीचा गळा आहे तोही कट करायचा आहे. त्या अगोदर आपण पुढचे जे भाग आहेत त्याला आपण गोट म्हणजे पायपिंग बनवून घेणार आहेत. तर या पद्धतीने मी पायपिंग बनवण्याची ही माझी पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे. 1 इंचाची क्रॉसमध्ये पट्टी काढायची आहे आणि लगेच फोल्ड करून त्याचा पायपिंग बनवून घ्यायचे आहे. अगदी 2 शिलाईमध्ये तुमची पायपिंग तयार होते. बऱ्याच शिलाई मारायची गरज लागत नाही. अशा रीतीने पायपिंग जी आहे ती एकदम नाजूकमध्ये येते. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर पाहू शकता तिथे तुम्हाला दाखवते किती छान मध्ये पायपिंग आलेली आहे. तसंच मी दुसऱ्या पार्टलाही तयार करून घेत आहे. तर झालेली आहे दुसऱ्या पार्टची. आता लगेच मी काय केलं, या साईडची पायपिंग केली की लगेच मी घरं जी आहेत हुकांची ती बनवून घेत आहे. कारण आपलं काम खूप सोपं होतं त्याच्यासाठी अशा रीतीने मी घरेही बनवून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. त्यानंतर इथे असे समोरासमोर ठेवून पार्ट पाहायचा आहे. तर पाहू शकतात गळाही किती खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर पाठीचा गळा जो आहे तो आपण गोल आखून घेतलेला होता, पण आता मला इथे गोल करायचा नाही आहे, थोडासा षटकोनी आकारामध्ये करायचा आहे. अशा रीतीने जास्त डीपमध्ये पण नाही आहे आणि जास्त खूप छोटाही नाही आहे, मिडियममध्ये मी हा गळा घेत आहे. तर अशा रीतीने हे गळा कट केलेला आहे. आता मी गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेणार आहे पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या साईडला कमरपट्टी जी असते ती आपण लावून घेणार आहेत. तर अशा रीतीने हे झालेलं आहे. आता जिथे कोण आलेले आहेत तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारल्याच्या नंतर काय होतं की तुमचं गळा जो आहे तो आकार जो आहे तो खूप छान मध्ये येतो.
तर पाहू शकता तिथे आकार तुमचा ॲक्युरेटमध्ये दिसत असेल तुम्हाला. तर वरच्या साईडने तुम्ही टिच केल्याच्या नंतर तर नक्की तुम्ही ही ट्राय करून पहा या पद्धतीने. अशा रीतीने हे पाहू शकतात हे झालेलं आहे. आता इथे धागा न तोडता आम्ही काय करणार आहे, सर्व साईडचा जो पार्ट आहे तो मी जॉईंट करून घेणार आहे. या पद्धतीने हे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. तर अशा रीतीने हे झालेलं आहे पाहू शकतात. आता हे एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते आपण कट करून टाकणार आहेत. कट करून टाकून झालेले आहेत. पाठीचे टक्स जे आहेत ती घ्यायचे आहेत आपल्याला. टक्स घेण्याची पद्धतही माझी खूप सोपी आहे. फक्त तुम्हाला सेंटरमध्ये पार्ट दुमडवून घ्यायचा आहे आणि टक्स जो आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे. लगेच मी इथं 2 इंचाची कमरपट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि जॉईंट केलेली आहे. त्यानंतर इथे मी दाब शिलाई देणार आहे आणि एक साईडनं आपल्याला टिच करून घ्यायचं आहे, कारण हात शिलाईसाठी कमरपट्टी जी आहे ती जॉईंट केलेली आहे आपण. नंतर आपल्याला याला हात शिलाई बनवून घ्यायची आहे. तर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मधोमध तुम्हाला मोठा धागा करून शिलाई मारून घ्यायची आहे. अशा रीतीने शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकतात. आता हा जो भाग आहे पुढचे पार्ट जे आहे ती या पद्धतीने पाठीचा भाग जो आहे तो आपण सवासा ठेवलेला आहे. पुढचा जो आहे तो उलट बाजूकडून आणि या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर जोडून घेताना तुम्हाला गळ्याची जी बाजू आहे त्या साईडने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे मागे पुढे होत नाही त्यासाठी. त्यानंतर बाही जॉईंट करायच्या अगोदर आपल्याला इथे पूर्ण साईडचा भाग जो आहे तो कमी जास्त आहे का ते चेक करायचं आहे. तर माझा कमी जास्त झालेला नाही आहे. लगेच मी इथे बाहीचंही चेक केलेलं आहे की आपला केफाईटचा जो भाग असतो तो कमी जास्त झालेला आहे का ती. आणि या पद्धतीने तुम्ही बाही जी आहे ते अगोदर ठेवून व्यवस्थित अशी चेक करायची आहे की बसते का ती. त्यानंतरच शिलाई मारून घ्यायची आहे. तर याला मी डबल शिलाई मारून घेणार. पाहू शकता दोन्ही साईडनं माझी परफेक्ट बाही जी आहे ती जॉईंट झालेली आहे. अशा रीतीने म्हणजे पेपर पॅटर्नवरून तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीत पेपर पॅटर्न असू शकतात. तर हे पहा आता आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बाही जॉईंट केलेली जी शिलाई असते ते तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला खालच्या साईडनं जर ठेवायची असेल तर दोन्ही पार्ट पाठीमागलचा आणि पुढचा खालच्या साईडने ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला ठेवायचं असेल तर दोन्ही पार्ट वरच्या साईडलाच ठेवायचे आहे. त्यानंतर मी सव्वाच्या बाजूकडून अर्धा इंचावर शिलाई मारून घेतलेली आहे आणि पलटवून पुन्हा आणखीन अर्धा इंचवर कडेला शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथं मी 4.5 बाहीची फिटिंग करून घेणार आहे. दंड फिटिंग जी आहे ती तर पाहू शकता 4.5 वर. त्यानंतर 30 साईजला कॅफाईट येणार आहे आपली, म्हणजे फिटिंग जी आहे ती 6 येणार आहे. 6 वर एक मार्क केलेला आहे आणि कमरेचा भाग जो आहे तो या पद्धतीने खडूच्या साह्याने रेष मारून घेतलेले आहे. त्याच्यावर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पाहू शकतात. शिलाई मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाव इंचाच्या 3 शिलायामध्ये मारून घ्यायच्या आहेत. तर शक्यतो तुम्ही या पद्धतीत मार्जिंग तुमची राहणार आहे. तर झालेली आहे. आता दुसरा जो भाग आहे आपला तोही आपण जॉईंट करून पाहू शकतात किती छान मध्ये फिनिशिंग आलेली आहे. तर या पद्धतीने बाही जॉईंट करून घेतलेली दुसऱ्या साईडची ही अशा रीतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो टिच झालेला आहे.